तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन स्टोरीमध्ये. ही स्टोरी आहे एका गावातल्या एका मुलीची, जी की तिच्या बाबाने म्हणजे तिच्या वडिलाने आपल्यासोबत शेअर केली आहे. स्टोरी नक्की बघा, कारण ही स्टोरी ऐकल्यावर तुमच्या अंगावर पण काटा आल्याशिवाय राहणार नाही. एक वाळली दुबली पतली पोरगी गावातल्या 4-5 माणसांवर भारी पडली होती. म्हणजे तिला त्या माणसांनी घट्ट धरलं आणि बांधून ठेवणार तेवढ्यात तिनं त्या माणसाला असं उचलून फेकून दिलं जसं काय ते जणू बाहुल्या आहेत. तिनं स्वतःच्या जवान आणि बॉडी बिल्डर भावाचा गळा आवळून धरला. तिचे डोळे एकदम पूर्ण पांढरे झाले होते. तिला तिच्या कपड्यांचं सुद्धा भान नव्हतं. ती जोरात चिरकत होती. ती विचित्रच वागत होती. तिचं हे रूप बघून तिच्या भावाला आणि तिच्या घरच्या सगळ्या मंडळींना खूप टेन्शन आलं होतं. ते सगळे घाबरले. ती एवढी चिडचिड करत होती की तिला तिच्या घरच्यांवर पण दया येत नव्हती. ती सर्वांना उचलू उचलू फेकत होती. माहीत नाही तिच्यात एवढं बळ कुठून आलं. सर्व गावकरी तिला आता घाबरू लागले होते. जवळपास 2 तासांनी तिची ही लहर संपली. तेव्हा ती कुठं नॉर्मल झाली आणि एकट्यात बसून रडू लागली. कारण तिला आता समजलं होतं की काहीतरी आपल्यासोबत विचित्र घडलं. तिच्या घरच्यांनी तिला काहीच त्याच्याबद्दल सांगितलं नाही आणि उद्या सकाळ झाल्यावर तिला एका बाबाजवळ तिच्या घरच्यांनी नेलं. त्या मुलीच्या घरचे एवढे घाबरलेले होते की त्या बाबांनी म्हणजे त्या महाराजांनी जेवढी काही दक्षिणा मागितली तेवढी द्यायला तिच्या घरचे तयार झाले होते. कारण गावातल्या लोकांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क काढणं चालू झालं होतं. कोणी म्हणू लागलं तिच्या अंगात आत्मा घुसली. कोणी म्हणू लागलं त्या पोरीच्या अंगात भूत घुसलं. गावातले असे बोलणे ऐकून तिच्या आईवडिलांना खूप शर्मिंदगी वाटत होती. कारण घरातली एक जवान मुलगी, तिचं आता काही दिवसांनी लग्न करायचं, पण त्यांच्या गावातल्या लोकांच्या तोंडून तिच्याबद्दल असं ऐकून तिच्या आईवडिलांना खूप वाईट वाटायचं. म्हणून त्या बाबाने जे काही मागितलं ते द्यायला तिचे आईवडील तयार झाले होते. गावातले लोक म्हणत होते की तिला भूत लागलं, पण खरंच त्या मुलीला भूत लागलं होतं का? का काही वेगळा प्रकार होता? अशा घटना अनेकदा गावांमध्ये ऐकायला भेटतात. एखादी तणावग्रस्त बाई किंवा पोरगी, माणसं थोडे धाडशी असल्यामुळं म्हणजे मेल्स थोडे धाडशी असल्यामुळं त्याच्या अंगात वगैरे असा प्रकार येत नाही. लेडीजमध्ये हे प्रकार जास्त घडतात. आपण कुठं होतो? एखादी तणावग्रस्त महिला किंवा मुलगी अचानक जोरजोरात ओरडते, थरथरते, कधी तर एवढी चिडते की तिच्या समोर हट्टेकट्टे 5-6 माणसं जरी आले तरी त्यांना ते भारी पडते. म्हणजे त्यांना ती मारू शकते. मग अशा वेळेला लोक लगेच त्या पोरीला भूत लागलं किंवा भूतबाधा झाली असं म्हणतात. कारण लोकांच्या दिमागात आधीपासून भूतबाधासारख्या गोष्टीनं घर केलेलं आहे आणि म्हणून ते डॉक्टरांकडे न जाता एखाद्या बाबाकडे किंवा महाराजाकडे जातात आणि तिथंच त्यांची फसवणूक होते. कधीकधी अशा लक्षणांमुळे इपिलेप्सी म्हणजे फिट्सचा आजार होऊ शकतो. यामध्ये अचानक मेंदूचा इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये काही बदल होतात आणि व्यक्ती थरारू शकते, ओरडू शकते जोरजोरात आणि कधीकधी तर बेशुद्ध पडू शकते.
काही वेळा डिसअसोसिएटिव्ह डिसऑर्डर नावाच्या मानसिक अवस्थेमुळेही होऊ शकते. या अवस्थेत व्यक्ती तीव्र तणाव किंवा भीती किंवा एखाद्या भावनिक धक्क्यामुळं काही वेळ वेगळ्या पद्धतीचं वागू शकते. पूर्वीच्या काळापासूनच आपण मानतो की भूत काय, आत्मा हे सगळ्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवलेला असते. मग रोगीच्या पण दिमागात फिट्ट झालेलं असते की भूत वगैरे, आणि जे आपण मानतो तेच आपला मेंदू पण कधीकधी तसाच अनुभव तयार करतो. मित्रांनो, तुम्हाला कधी अशी व्यक्ती दिसली असेल, किंवा जर तुम्ही भूत किंवा आत्मावर विश्वास ठेवत असाल तर ते कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच वेगवेगळे गावातले किस्से ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.